नमस्कार. आज आपण आलो आहे फुल तांबे सरांच्या साईटवर. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण ती साईट पहिल्यांदा त्या साईटवर व्हिजिट करतो आहे. तर आज त्या साईटची मी प्रेझेंटेशन ड्रॉइंग सगळे रेडी केलेले आहे. तर प्रेझेंटेशन ड्रॉइंगमध्ये मी त्यांना 2D प्लॅन दाखवणार आहे की प्लॅनचं लोकेशन्स कुठे राहणार आहे. प्रेझेंटेशन ड्रॉइंगमध्ये आपण क्लायंटला दाखवणार आहे सोफ्याचं लोकेशन कुठे राहणार, फर्निचरचं लोकेशन कसं राहणार आणि त्याचं मी 3D ड्रॉइंग्स सगळे तयार केलेलं आहे. तर आता क्लायंटसोबत मी डिस्कशन हेच करतो आहे की 3D ड्रॉइंग त्यांना दाखवल्यानंतर त्यांचे कलर कॉम्बिनेशन्स आणि त्यांना मी दिलेली सगळ्या डिझाईन्स ह्या आवडल्या का. जर त्यांनी काही चेंजेस सुचवले तर आपण त्या पद्धतीने 3Dमध्ये चेंजेस करू आणि आपण कामाला नंतर सुरुवात करू. आता थोड्याच वेळात क्लायंट येतं, आपण त्यांना सगळे ड्रॉइंग आपण दाखवणार आहे. कॉलमचा हा पोर्शन आहे तर तो माझा हा पूर्ण फर्निचरमध्ये जाणार आहे. म्हणजे हे जे फर्निचर आहे हे वॉर्डरोब की हे 24 इंचाचं आपलं वॉर्डरोब येईल. 24 इंचाच्या वॉर्डरोब नंतर हे पूर्ण फर्निचर जाणार आणि हे पूर्ण फर्निचर गेल्यानंतर पॉईंट आपण इथे घेऊ वर. म्हणजे जे बाहेर एक्सटेरियरचं PVC बनेल तर तिथूनच मी पॅरापीटवर त्याला घेऊन घेतो. कारण इकडे पण नाही घेता येत, इकडे पण नाही घेता येत. तर इथे घेतलेलं वर आपण पाईप टाकू, कोअर कटिंग होणार थोडी आणि पॅरापीटवर अंदरच्या साईडला आपण एक्सटेरियर हे लावून टाकू. POP माझ्या जनरली खूप सिम्पल राहते. कारण POP जेवढी सिम्पल घ्याल ना तर तेवढं मेंटेनन्स कमी राहते आणि 10 वर्ष 15 वर्ष बोर नाही होत. POPला जर आपण स्क्वेअर पॅटर्नमध्ये व्यवस्थित बनवलं तर मग फर्निचर अजून चांगलं दिसून पडते. जनरली लोक काय करतात, इथून तिथपर्यंत रॉड लावते. तर रॉड लावताना ते आउटडेटेड झालं आता. तर मी ऑलरेडी ट्रॅक टाकून ठेवतो आणि या ट्रॅकमधूनच हे सगळं स्लाईड होतं. ठीक आहे. आता या दोघांचं जर मेजरमेंट घ्याल ना तुम्ही तर तेवढंच इथे बसते बरोबर. आलंच लक्षात. ते बरोबर एवढे 2 वॉर्डरोब, इथे छान बेंच. ॲक्च्युली मी माझ्या इंटेरियरमध्ये काय करतो, सिव्हिल वर्क करत असताना याला इथूनच स्टार्ट करतो. म्हणजे छोटं घेत असतो. तर हा पूर्ण व्हाईट राहणार. यात मी कार्विंग केलेलं आहे थोडंसं फर्निचरमध्ये. फर्निचरवाल्याची कारागिरी आहे सगळी. इथे बेड घेऊ, इथे 2 साईड टेबल, 2 साईडला 2 आणि इथे बेडला मी हायड्रोलिक बनवणार. म्हणजे ते ओपन केलं की याच्यात पूर्ण स्टोरेज राहणार. या पद्धतीने इकडे हे होईल, या पद्धतीने वॉटर बनेल. हां, आवडलं तुम्हाला? नाही, दोन्ही साईडचं सारखं ठेवण्यापेक्षा म्हटलं एक वरचं ठेवू, म्हणजे वरचं खूप छान बनतं. जी क्रॉकरी युनिट केली हे इथे आहे. ही नुसती शोकेस आहे. म्हणजे याच्यात जे किमती आयटम्स राहते, आपले काचेचे ग्लास वेगळे रेग्युलर नाही वापरत, एखाद्या वेळेस गेस्ट आले तरच काढतो. तो आयटम आपण इथे छोटासा तयार करून राहतो. ठीक आहे. शिफ्ट नाही, फर्निचरमध्येच येतं हे, इथे येते. तर त्या केसमध्ये हे मॅक्झिमम वर्क मी सिव्हिल वर्कमध्ये संपवतो. म्हणजे तुमचा जो छपाई कारागीर आहे त्याची छपाई चांगली आहे तर आपण त्याच्या टायलंडचा यूज करू. इथे मी पॅरापीटला थोडंसं वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलं. याच्यात मी पाईप्स टाकले. इथे आपण वुडन कलरची टाईल्स यूज करू आणि ही छपाईमध्ये मी कार्विंग काढलेलं आहे पूर्ण. छपाई करत असताना त्याची एक वेगळी फंटी येते, या लोकांना माहिती नाही. तर त्या वेगळ्या फंटीने जर आपण फिरवलं तर याच्यावर वेगळे टेक्स्चर उमटतात. तर ते खूप छान दिसतं. कारण आपलं पूर्वमुखी घर आहे. सकाळी 12 वाजेपर्यंत ऊन येतं तर त्यात ते शेड खूप सुंदर दिसते. आणि नंतर मी याच्यात नंतर लाईट लावतो. क्लायंटला सगळे प्रेझेंटेशन ड्रॉइंग आपण दाखवले आहे. आता ते त्यांच्या फॅमिलीसोबत डिस्कस करून आपल्याला फायनल आज संध्याकाळपर्यंत सांगणार. मला खात्री आहे ड्रॉइंग सगळे फायनलच होणार आहे आपले. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मी कामाची सुरुवात कशी करतो. म्हणजे POP, टाईल सिलेक्शन मी क्लायंटसोबत कसं करणार आहे. त्यानंतर POPच्या डिझाईन्स मी त्यांना कशा पद्धतीने समजून सांगतो. लॅमिनेट्स आणि इतर प्लाय वगैरे या ज्या गोष्टी आम्ही चॉईस करतो, सिलेक्ट करतो, हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच क्लायंटसोबत याच प्रोजेक्ट संदर्भात पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला आणखी चांगली माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.